7th chapter 1.6 part 1 in a class of their own. पहा या ठिकाणी first of all warming up and option poll. Give your quick opinion on the following 3 topics. Read the characteristics given in each table and tick your opinion. Agree, disagree or not sure. पहा या ठिकाणी 3 तुम्हाला विषय दिलेले आहेत, त्याच्यावर तुम्हाला पटकन आपलं मत स्वतःचं नोंदवायचं आहे. प्रत्येक तक्त्यामध्ये व्यक्तींची गुणवैशिष्ट्य वाचायची आहेत आणि तुम्ही सहमत असाल, असहमत किंवा नक्की सांगता येत नाही असं काही असेल तिथे टिक करा. फर्स्ट चार्ट आता आपण वाचूया. फर्स्ट चार्ट, व्हॉट मेक्स अ गुड फ्रेंड कॅरेक्टरिस्टिक्स. पहा या ठिकाणी चांगल्या मित्रासाठीची वैशिष्ट्ये पहा. शोज यू द आन्सर शीट्स ॲट द टाईम ऑफ एक्झाम. Disagree. Points it out when you are doing something wrong. Agree. Sides with you in all fights and quarrels. Not sure. Keeps a secret. Agree. Tells you all the gossips. Disagree. Second chart, what makes a good student characteristic. पहा चांगल्या विद्यार्थ्याची वैशिष्ट्ये आहेत. Keeps quiet in the classroom all the time. Disagree. Often brings gifts for the teacher. Disagree. Takes efforts to learn something on her or his own. Agree. Impunctual and regular. Agree. Learns all answers by heart. Disagree. Participates in all classroom activities. Agree. यातील असेही काही आहेत की जे तुम्ही तुमच्या मतानुसार ठरवायचं आहे. मी माझं मत या ठिकाणी नोंदवलं आहे. व्हॉट मेक्स अ गुड टीचर कॅरेक्टरिस्टिक्स. पहा चांगल्या शिक्षिकेचं या ठिकाणी वैशिष्ट्ये बघायचे आहेत. प्रोव्हाइड्स रेडीमेड आन्सर्स. डिसॲग्री. इज फ्रेंडली विथ ऑल द स्टुडंट्स. ॲग्री. ब्रिंग्स इन अ लॉट ऑफ फन अँड ह्युमर इन द क्लासरूम. ॲग्री. गिव्स चॅलेंजिंग टास्क अँड मेक्स द स्टुडंट वर्क ऑन देन. ॲग्री. अंडरस्टँड स्टुडंट्स प्रॉब्लेम. ॲग्री. सो ओपन युअर फर्स्ट टेक्स्टबुक. लेट्स स्टार्ट पार्ट 1. We are a class of 60 girls and boys and we are all friends. आमचा वर्ग हा 60 मुली व मुले मिळून बनलेला आहे. आम्ही सर्व मित्र आहोत. Of course, it's true that there are camps amongst us and sometimes we do have quarrels, arguments, fights, everything. But when it comes to facing others, even the teachers, we are all one. We face them together. अर्थातच हे खरं आहे की आमच्यामध्ये गट आहेत. आमच्यामध्ये सुद्धा भांडण, वादविवाद, मारामारी असं सर्व काही होत असतं. परंतु दुसऱ्यांशी सामना देण्याचा प्रसंग आला की आम्ही शिक्षकांना सुद्धा तेव्हा एक होऊन तोंड देतो. आम्ही त्यांच्याशी एकजुटीने सामोरे जातो. If you see a whole class being made to make 3 rounds of the school ground or copy 100 lines from the book as a punishment, it is most probably us. But we do not tell tales about anyone, girl or boy. We take the punishment as a class. जर तुम्हाला एखादा संपूर्ण वर्ग शाळेच्या मैदानाच्या 3 फेऱ्या मारायला लावलेला किंवा शिक्षा म्हणून पुस्तकामधून 100 ओळी लिहायला लावायला दिसला तर तो बहुतेक करून आमचाच असेल वर्ग. परंतु आम्ही कोणत्याही मुलाविषयी किंवा मुलीविषयी चाड्या करत नाही. एक वर्ग म्हणूनच आम्ही शिक्षा घेतो. अँड गेस व्हॉट हॅपन दिस इयर. आणि बघा यावर्षी काय झालं ते. वी वेअर यूज्ड टू टीचर्स शाउटिंग ॲट अस फॉर पुअर मार्क्स, shabby work, incomplete homework, not attending school regularly, and all the other things that teachers worry about, but we didn't mind it. It made no difference to us. We all liked our class the way it was. We were in fact quite proud of our class. कमी गुण, घाणेरडे काम, अपूर्ण वर्गपाठ, शाळेत नियमितपणे हजर न राहणे किंवा शिक्षकांना चिंता वाटते अशा सर्व गोष्टीबाबत शिक्षकांच्या आमच्यावरील ओरडण्याची आम्हाला सवय झाली होती. परंतु आम्हाला त्याचं काही वाटायचं नाही. त्याने आम्हाला काही फरक पडत नव्हता. आम्हाला आमचा वर्ग जसा होता तसाच आवडत होता. खरे पाहता आम्हाला आमच्या वर्गाचा मोठा अभिमान वाटत होता. अँड सो वॉज अवर न्यू क्लास टीचर मिसेस देसाई. शी सेड सो इन द
very first period, she said, I have heard about you people from your last year's teacher and I am proud of you. Unity is a very important quality and you must always maintain it. I am very happy to be your class teacher. आणि तसाच आमच्या नवीन वर्ग शिक्षिका श्रीमती देसाई यांनासुद्धा तसेच वाटायचे. त्यांनी अगदी पहिल्या तासालाच सांगितलं. त्या म्हणाल्या, मी तुमच्या मागच्या वर्षीच्या वर्गशिक्षकाकडून तुमच्याविषयी ऐकलं आहे आणि मला तुमच्याविषयी अभिमान वाटतो. एकी राहणं हा फार महत्त्वाचा गुण आहे. तो तुम्ही नेहमी टिकून ठेवला पाहिजे. मी तुमची वर्गशिक्षिका असल्याबद्दल मला खूप आनंद वाटतो. Did you notice what she called us? It's very interesting. It's never children. It was girls, boys, you young people, or my dear, or young man, or young lady. You feel so nice when she says, now this young lady will show us how to do it. We all liked her very much. त्यांनी आम्हाला काय म्हटलं तुमच्या लक्षात आलं का? ते फारच लक्षवेधक होतं. त्या मुले असं कधीच म्हणत नव्हत्या. त्या नेहमी मुलांनो, मुलींनो, तरुण लोकांनो, माझ्या प्रिय तरुण गृहस्था किंवा तरुण बाईसाहेब असं म्हणायच्या. आता या बाईसाहेब ते कसं करायचं ते आपल्याला दाखवतील असं जेव्हा म्हणतात तेव्हा तुम्हाला किती छान वाटतं. आम्हालाही सर्वांना त्या खूप आवडतात. Soon it was time for the first unit test. Later the test we all got ready to receive our usual share of scolding and punishments. But when Mrs. Desai came with the progress report cards, she didn't look angry. She was rather quiet. She smiled as usual, but her eyes didn't look happy. लवकरच पहिल्या घटक चाचणीची वेळ येऊन ठेपली. चाचणीनंतर आम्ही सर्व आमच्या खरडपट्टीचा सराव शिक्षेचा आमचा नेहमीचा वाटा तयार होतो घ्यायला. परंतु जेव्हा श्रीमती देसाई प्रगतीपत्रकं घेऊन आल्या तेव्हा त्या रागावलेल्या दिसल्या नाहीत. त्या काहीशा शांत होत्या. त्यांनी नेहमीप्रमाणे थोडंसं स्माईल म्हणजेच स्मित हास्य केलं, परंतु त्यांच्या डोळ्यात आनंद मात्र बिलकुल नव्हता. She handed out the cards one by one. Many of us had failed in the one subject or other. Some had not appeared for the test. A few had got good marks in some of the subjects. Very few had done well in all the subjects. त्यांनी एक एक करून प्रगतीपत्रक वाटले. आमच्यापैकी बरेच जण एका किंवा दुसऱ्या विषयात नापास झाले होते. काही जण परीक्षेलाही बसले नव्हते. थोड्यांना काही विषयांमध्ये चांगले मार्क मिळाले होते म्हणजे गुण मिळाले होते. फारच थोड्यांनी सर्व विषयामध्ये चांगली कामगिरी केली होती. So that's that, she said after handing out all the cards. Suddenly her eyes were filled with tears. She didn't let the tears fall, of course. She just blinked them away and turned to the blackboard. तेव्हा हे सर्व असं होतं. त्या सर्व प्रगतीपत्रकं वाटून झाल्यानंतर म्हणाल्या, एकाएकी त्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. अर्थातच त्यांनी अश्रू ओघळू दिले नाहीत. त्यांनी डोळ्यांची उघडझाप केली आणि त्यांना सावरलं. त्या फळ्याकडे वळल्या. आर यू अँग्री विथ अस मॅडम? समवन आस्क्ड. कोणीतरी विचारलं, तुम्ही आमच्यावर रागवलात का मॅडम? नो, नॉट ॲट ऑल. नाही नाही, मुळीच नाही. बट यू डोंट फील प्राऊड ऑफ अस एनी मोर, सुष्मिता सेड इन अ लो सॉफ्ट व्हॉईस. पहा या ठिकाणी सुष्मिता हळू आवाजात काय म्हणाली? परंतु तुम्हाला आमच्याविषयी जराही अभिमान वाटत नाही का? नो सुष्मिता, यू आर माय क्लास अँड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. कम ऑन नाऊ, लेट अस गो बॅक टू अवर स्टडीज. टेक आउट युअर बुक्स. नाही सुष्मिता, तुम्ही माझा वर्ग आहात. मला तुमचा नेहमीच अभिमान वाटतो. अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे, आता आपण आपल्या अभ्यासाकडे वळूया. तुमची पुस्तके बाहेर काढा. We waited after school and talked about this. आम्ही शाळा सुटल्यानंतर थांबलो आणि त्यांच्याविषयी बोललो. Did you notice what Desai ma'am said? Asmita asked Snehal. She said, I will always want to be proud of you. She didn't say I am proud of you. देसाई मॅडम काय म्हणाल्या हे तुझ्या लक्षात आलं का गं अस्मिता? स्नेहलनं विचारलं. त्या म्हणाल्या, मला तुमचा नेहमीच अभिमान वाटावा अशी इच्छा असेल. मला तुमचा अभिमान वाटतो असं त्या म्हणाल्या नाहीत. व्हॉट डू यू एक्सपेक्ट? आय सेड.
So many of us fail. So many miss the test. How did you expect her to be proud of us? तुम्ही अपेक्षा काय आहे? मी म्हणाले, आपल्यापैकी बरीच मुले नापास होतात. बरेच जण तर परीक्षाही चुकवतात. त्यांना अभिमान वाटावा अशी अपेक्षा तू कशी करतेस? Let's solve the English workshop. Read aloud the two conversation in this part. पहा या ठिकाणी तुम्हाला जो संवाद आहे बिटवीन मिसेस देसाई अँड हर स्टुडंट, बिटवीन अस्मिता अँड स्नेहल यांच्यामधील संवाद तुम्हाला वाचायचा, जो आपण ऑलरेडी वाचलेला आहे. क्वेश्चन नंबर 2. से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर राईट ऑर रॉंग. करेक्ट द रॉंग वन्स, राईट देम डाऊन. पहा या ठिकाणी काही वाक्य दिलेले आहेत, ते चूक आहेत की बरोबर ते तुम्ही ठरवा. There are both boys and girls in the class. Right. They never quarrel. Wrong. Their teachers never shout at them. Wrong. There was no unity among the students in the class. Wrong. Sushmita spoke to the teacher in a low, soft voice. Right. Asmita is telling us their story. Right. Question number 3. Discuss the following questions. खालील प्रश्नांची चर्चा करा. Why does Mrs. Desai class like her? श्रीमती देसाईंना त्यांचा वर्ग का आवडतो? Mrs. Desai class likes her because she is proud of the class in spite of the things that teachers worry about. She likes their unity. She addresses them respectfully and lovingly. She was sorry for their poor result but didn't scold or punish them. She still wanted to be proud of them. The class liked this kind of attitude their teacher. B. Should Mrs. Desai have been angry or unhappy? श्रीमती देसाईंना राग किंवा दुःख वाटलं का? Yes, because students of their class did not do well in the test and some of them had not appeared for the test. Question number 4. Use the information about yourself and make meaningful sentences using the following adverbs. तुमच्याविषयी काही या ठिकाणी माहिती वापरायची आहे आणि ॲडवर्ब्स पूर्ण करायचे आहेत, वाक्य तयार करायचे आहेत. जसं ऑलवेज. आय ऑलवेज स्टडी इन द मॉर्निंग. आय ऑलवेज स्लीप ॲट 10 at night. रेग्युलरली. आय रेग्युलरली ब्रश माय टीथ ट्वाइस इन अ डे. आय डू माय होमवर्क रेग्युलरली. 3. समटाइम्स. Sometimes I help my mother in the kitchen. Sometimes I eat ice cream with my family. 4. Never. I never lie to my parents. I never go out with friends without permission of my parents. Make other sentences using these adverbs. याच क्रियाविशेषणांचा वापर करून अजून काही वाक्य तयार करा. Always. The bees are always busy. I always see an old lady in Hanuman temple regularly. We take exercise regularly. My father attends parents meeting regularly. Sometimes mother prepared dahi vada at home. Sometimes the electricity in our area goes off. 4. Never. He never makes mischief in the class. We are never late to school. Question number 5. Write the following words in the appropriate places to complete the following tables. या ठिकाणी 2 तक्ते दिलेत, त्या काही शब्दांचा वापर करून तक्ते पूर्ण करा. आय साठी माय सेल्फ, यू साठी युअर सेल्फ, वी साठी आवर सेल्व्स, यू साठी युअर सेल्व्स, ही साठी हिमसेल्फ, इट साठी इट सेल्फ, शी साठी हर सेल्फ, दे साठी देम सेल्फ्स. क्वेश्चन नंबर 6. Say the alphabet from A to Z. There are 26 letters in the alphabet. Divide them into groups of rhyming letters. पहा या ठिकाणी A ते Z पर्यंतची जी मूळाक्षर आहेत ती म्हणा यमक जुळवणारे एक गट तयार करा. जसं दिलंय QUW हा एक गट आहे. तसाच प्रकारे ABCDEGIPTV हा एक गट आहे. JK हा एक, SX हा एक. अशा प्रकारे 3 गट. No other letters rhyme with each other. For watching this video, thank you very much. Creation by Sarika Achme, District Nanded. Please subscribe the channel.